उमरभाई तुम्हाला आम्ही इथे नाझिम गुल्ली टाकण्याच्या तयारीमध्ये. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मनीष इलेव्हन साळग्राम अँड कांदारी किंग्स. सामना सुरू झाला. पहिलाच बॉल टर्न होत असताना बरोबर खेळला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. डीप मध्ये फिल्डर धावतायत. बॉल चालला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर चौकार. फायनल डे ची सुरुवात चांगली झाली आहे, दिमागदार झाली आहे. मनीष इलेव्हन साळग्राम साठी बंटी बद्रिके बॅट मधून जसा लेग स्पिन झाला तसाच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत आहेत. चौकाराच्या मदतीने खातं उघडलंय बंटी बद्रिकेचं. सलामीची जोडी ओमिके आणि बंटी बद्रिके ही सध्या पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. जे सकाळी प्रेक्षक जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी टॉस झालाय, टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय कांदारी किंग्स कडून. सुरुवात धडाक्यात. एक फ्लाय स्लिप, एक फाईन लेग पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मिड ऑन. ड्राईव्ह इथे केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल कारण सकाळीच पाऊस पडलाय या क्रीडांगणावर. पाणी हलकसं साचलंय. तिथे बॉल थांबतो. एक सिंगल ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 5. MUCC ओडिसा प्रेझेंट्स रिकन बाय मोंती अँड अन्व्यंजू मॅम प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल तुम्ही पाहताय. आणि कार्निवल म्हणजेच एक उत्सव होता आणि खऱ्या अर्थाने आणखीन एक मोठी स्पर्धा तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा रबर टेस्ट चॅम्पियनशिप देखील आयोजन होणार आहे आणि टाइमर सेट आहे. लक्षात घ्या, बरोबर तुमच्याकडे वेळ आहे 30 मिनिट्स. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला टाइम सांगितला जाईल आणि आज काटेकोर अंमलबजावणी होईल. डाऊन दी ग्राउंड, व्ही शेप मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. 70 स्पोर्ट्सचे प्रवर्तक तारिफ सय्यद ज्यांच्या माध्यमातून आपण 3 स्पर्धा पाहिल्यात त्यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. वेलकम, गुड मॉर्निंग. समोरच्या दिशेला काय फटका होता. डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये हा फटका सजवत असताना 6 धावा वसूल केल्यात ओमी केनीने आणि बरोबर कॅमेरामॅनला जास्त फोकस केलाय या स्पर्धेमध्ये. जास्तीत जास्त बॉल कॅमेरामॅनच्या दिशेने गेले. जो स्ट्रेटिश कॅमेरामॅन तिथे सेट केलाय आपण आणि खूप चांगले व्ह्यूज, खूप चांगले क्षणचित्र त्याने टिपलेत.
ओ चांगला फिरवलाय नाझीम गुल्लीने हा बॉल. नाझीम गुल्ली म्हटल्यानंतर प्रचंड मोठा अनुभव आहे, एक्सपिरियन्स मोठा आहे आणि तो एक्सपिरियन्स इथे वापरावा लागेल पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्याचं कारण आहे काल पाऊस पडला नव्हता, खेळपट्टी कोरडी होती, म्हणूनच हा निर्णय घेतलेला असावा. नाझीमला आणलंय परंतु याला इनसाइड आउट. ओ हो काय फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधून लाजवाब फटका. फोटोजेनिक शॉट, फोटो काढत राहावा, डोळ्यांच्या नजरेमध्ये कैद करावा असा फटका. नेत्रदीपक, डोळ्यांचं पारणं फेडलं सकाळी सकाळी या फटक्याने. लाजवाब फटका ओमी प्रकाश केणीच्या पॅट मधून येतोय. दिवा गावचा खेळाडू विथ द स्पिन खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफला, कारण ऑफ ब्रेक टाकला होता यावेळेला नाझीम गुल्लीने. आतमध्ये आणलाय. नाझीम गुल्लीची हीच खासियत आहे. मागचा बॉल नक्कीच पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटर साठी लेग कटर, परंतु हा बॉल ऑफ ब्रेक ऑफ कटर आतमध्ये पडल्यानंतर बाउन्स पहा. ओ काय बॉल होता, वाह क्या सीन आहे. काय बॉल होता. पहिले षटक संपलं. टाइमर इथे आहे सेट. 3 मिनिटं 52 सेकंद झालेले आहेत. मी ज्या टेस्ट चॅम्पियनशिपची चर्चा करत होतो ती टेस्ट चॅम्पियनशिप येते. रबर टेस्ट चॅम्पियनशिप सप्टेंबर महिन्यामध्ये 2 दिवस एक सामना रंगणार आहे. 4 टीम खेळणार आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर टीम निश्चित होत चालल्यात. अनेक पुरस्कर्ते आहेत ते चर्चा करतायत या टीम बद्दल. डबल इनिंग टेस्ट मॅच होणार आहे. 2 डाव तुम्हाला खेळण्याची संधी मिळणार आहे जशी टेस्ट मॅच खेळली जाते. त्याच्यामुळे याही स्पर्धेची चर्चा होईल. पहिल्यांदा रबर बॉलच्या क्रिकेट मध्ये तुम्हाला एक वेगळा फॉर्मॅट पाहायला मिळेल. तिथे टेस्ट मॅच स्वरूपात क्रिकेट खेळलं जाईल. ऑलमोस्ट 70 ते 80 ओव्हर दिवसाला टाकल्या जाणार आहेत. मग येईल ती मजा. तुमच्याकडे असलेलं टेम्परामेंट, तो संयम, तुम्ही कशा पद्धतीने संयम दाखवाल सप्टेंबर महिन्यामध्ये हे आपल्याला सगळ्यांना पाहायचं आहे या टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये. चला टाइमर सेट आहे, लक्षात घ्या. 4 मिनिटं 52 सेकंद झालेले आहेत. आज सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाहिल्या जाणार आहेत. तुम्हाला प्रत्येक ओव्हर मध्ये आम्ही सांगू. रोहित यादव गोलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट आर्मर. पहिलाच बॉल जसा फिरवलाय, अपील इथे सुरू झाली आणि बॅटला लागून गेलाय. स्लिप मध्ये चांगला झेल टिपलाय. बंटी बद्री की आउट होतोय. पहिली विकेट गारद मनीष 11 झारग्रामला. पहिला झटका. बॅटच्या मागे हा बॉल लागला. विथ द स्पिन उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता बंटी बद्रिकेचा. स्विच हिटचा प्रयत्न आणि पहा ऍक्शन रिप्ले. बॅटच्या मागे बॉल लागला आणि तिथे नाझीम गुल्लीने कोणती चूक केलेली नाहीये. फ्लाय स्लिप मध्ये एक चांगला झेल टिपला. फलंदाज बाद होतोय. जल्लोष सुरू झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्या. स्कोर बोर्ड 17. ओव्हरची मॅच आहे. नवीन फलंदाज अशरफ आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी येईल. टीमची धावसंख्या 17, लॉस ऑफ 1 विकेट. आजचा पहिला सामना तुमच्या समोर इथे रंगत असताना अन्व्यंजू मॅम अँड रिकन बाय मोहंती प्रेझेंट्स MUCC ओडिसा प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल तुम्ही पाहताय. अंतिम टप्प्यामध्ये आता स्पर्धा इथे रंगताना दिसेल. आज 5 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. जे प्रेक्षक आता आमच्याशी जोडलेत त्यांच्या माहितीसाठी, नेक्स्ट मॅच मध्ये A1 पवन, विवेक शेलार सारखे खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील. सुलतान खान, दिनू कांबळे, ऋतिक पाटील ज्याने 2 अर्धशतक लगातार या स्पर्धेमध्ये ठोकलीत, सूरज केने चे अनेक खेळाडू तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. टीम MUCC ओडिसा. भांडूप स्ट्रायकर मध्ये देखील राहुलचा खेळ खूप चांगला राहिलाय. राहुल बरोबर सुमित औटे सारखा खेळाडू त्या टीम मध्ये आहे. कॅप्टन म्हणून राहुलने खूप चांगली कामगिरी केली आहे भांडूप स्ट्रायकर चा जर विचार केला तर. आणि भांडूप स्ट्रायकर मध्ये मुकेश गायकर, अमीर दाफेदारने काल खूप चांगला खेळ केला. आकाश जात टीम मध्ये आहे. अनिकेत सावंत महत्वाचा खेळाडू आहे. इश्तियाक चिट्टी हे देखील काल खूप चांगली कामगिरी केली. काल इम्पॅक्ट प्लेअर आला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. ते खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर गोटेगरचा माही इन ऍक्शन असणार आहे. आतिश भांडे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोटेगर बी च्या विरुद्ध
टीम स्वागत बिझनेस पार्क, विघ्नेश 11 धारावे, विकी भोईर, भावेश नाईक, सचिन नाईक यांचा खेळ पाहायला मिळेल. पुढे टाकलाय बॉल आणि फिरवलाय बॉल, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थ्रो कुठे केलाय, बॉल कदाचित हातातून निसटलाय. आणि याच ग्राउंडवर आपण पाहिलंय थ्रो करत असताना चौकारे गेला होता, 5 धावा दिल्या होत्या पंचांनी मागे ज्यावेळेला स्पर्धा झाली होती. रबर बॉल ब्लास्ट. मानकोलीला विनायक भोईरचा तो सीन झाला होता, एक्झॅक्ट असंच काहीसं घडलं होतं. बॉल असा थ्रो करत असताना मागे गेला होता आणि बाउंड्रीच्या पार जात असताना त्या 5 धावा मिळाल्या होत्या, 1 रन धावून काढली होती. पण आता इथे धावा येतात 3 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20, लॉस ऑफ 1 विकेट. फ्लाय स्लिप आहे, सेकंड स्लिप तैनात ठेवली आहे. फिरकीपटू चांगली कामगिरी करतायत. रोहित यादव, आतमध्ये फिरवलाय बॉल, पडल्यानंतर लेफ्टी बॅटरसाठी पंचांचा इशारा येतोय, बायच्या स्वरूपात धाव मिळताना दिसेल, एक्स्ट्रा रन. काय टर्न प्राप्त केलं पा, बॉल पडला, आतमध्ये आला, विकेट कीपर बीट, बॅटर बीट, फाईन लेगला 1 धाव मिळताना दिसते. असं वाटलं की कुठेतरी रोहित यादव रॉंग वन टाकेल, परंतु तसं नाहीये. त्याने त्याची जी स्ट्रेंथ आहे त्याच्यावर बॉलिंग केली. आणि तुमच्या स्ट्रेंथवर जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही स्वतःला बॅक करता. मग वा वा, काय गोलंदाजी आहे. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर समोर असताना तो थोडासा डगमगलेला नाहीये, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय, फ्लाइट देतोय, पुढे टाकतोय, समोरून बॉल फिरवतोय. अंपायरचा सिग्नल, बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. अंपायरचा सिग्नल होता डॉट बॉल. चला तर बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय व्हाईट बॉल साठी. ऑनफिल्ड अंपायरने हा डॉट बॉल कळवला होता. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. 70 स्पोर्ट्सचं टेलिकास्ट कॅमेरामॅन भरपूर मेहनत घेत असतात ही स्पर्धा कव्हर करत असताना. हा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर सोपं नसतं हे काम, हे टेलिकास्ट करणं. संपूर्ण टीमचं कौतुक व्हायला पाहिजे. आता टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आली आहे, पाहूया त्यांचा निर्णय काय येतोय. वेगवेगळे अँगल्स तपासले जातात अशा परिस्थितीमध्ये. एक्झॅक्ट बॉल कुठे डिलिव्हर्ड झाला, बॅटर पासून किती लांब होता, ती एक ट्रॅम्प लाईन आहे वाईट साठी, एकच लाईन ती पाहिली जाते. तिथून आतमधून गेलाय, बाहेरून गेलाय, सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि त्यानंतर तो डिसिजन दिला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमचा एक रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. एकच रिव्ह्यू आता त्यांच्याकडे शिल्लक आहे. 2 रिव्ह्यू आहेत तुमच्याकडे. रिव्ह्यू लॉस्ट, वेगवेगळ्या अँगलने हे पाहिलं गेलं आणि शेवटी तो बॉल योग्य आहे असं कळवण्यात आलंय, कारण ऑरेंज लाईन आहे तिथे. पा बॉलर परत एक वेळा, रोहित तयार. ओ, यावेळेला विथ द स्पिन बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्लॉक करत असताना बॉल चालला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी अशरफच्या बॅटमधून सिक्सर. 6 धावा येतात. चांगलं टायमिंग, भव्य षटकार. 6 धावांच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावा झाल्या 27. 27 धावा फलकावर. एक चांगला संघ बांधलाय ओमी केनी, अशरफ यांनी, मनीष 11, झारग्राम, बंटी बद्रिके त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फिरला होता, उलटा टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटची वरची कडा, फिल्डर आहे खाली, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद होईल. आणखीन एक महत्वाच्या क्षणी विकेट आली आहे. अशरफ बॅक टू द पॅव्हिलियन. हे सांगत होता उमर की मी मगाचपासून तुला सांगतोय फक्त आतमध्ये येणारे बॉल नको, की रॉंग वन देखील टाक. आणि आता रॉंग वन वर नक्कीच हे विकेट आली आहे. पा ऍक्शन रिप्ले, पा उलटा टाकला होता, बॉल पडल्यानंतर बाहेर चालला होता, ऑन साइडला खेचला आणि विकेट आली आहे. कधी कधी आपल्या स्ट्रेंथ बरोबर कॅप्टनचा जो विचार असतो त्याच्या बरोबर देखील जाणं गरजेचं असतं. उमर तेच सांगत होता. त्या उमरचं ऍक्शन पा, रिॲक्शन पा त्याच्यावर. बॉल पडला, बाहेर निघाला, जशी विकेट मिळाली त्याच्यानंतर
उमरची रिॲक्शन पहा, कारण उमर हेच सांगत होता रोहितला की कुठेतरी रॉंग वनचा वापर कर. दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. झेल टिपला. महत्वाची विकेट आली आहे. टीमची धावसंख्या 27. दोन फलंदाज बाद. 9 मिनिटं 57 झालेले आहेत 2 ओव्हर डिलिव्हर्ड करण्यासाठी. आज वेळेच्या बाबतीत बरोबर काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होईल. त्याच्यामुळे वेळ कमी घ्या. पेनलाइज सगळ्या टीमला केलं जाईल. नियम सगळ्यांसाठी आता सारखे आहेत. उडवलाय बॉल. स्लॉट मध्ये बॉल होता. प्लॉटच्या बाहेर जाईल. ओमी केनीला इथे तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. हा दिवसभर तुम्हाला मारेल जर तुम्ही त्याच्या स्लॉट मध्ये गोलंदाजी केली. नाझीम गुल्लीने चूक केली. समोरून फिरवण्याचा प्रयत्न होता. पहा काय टायमिंग आहे. हाय अँड हँडसम सिक्सर. मागच्या पायावर थोडंसं प्रेशर. तो बेंड केला आणि फेकला बॉल समोर. 6 धावांसाठी. उमरच्या रिएक्शन वरून समजते की कुठेतरी ऑफ ब्रेक पकडून टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तसं झालेलं नाहीये. स्लॉट मध्ये पडला बॉल. फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे षटक सगळ्यात महत्वाचं षटक असेल. नाझीम गुल्ली कमबॅक करेल का? हा फिरवलाय. समोरून फिरवलाय. ही खासियत आहे नाझीम गुल्लीची. लगेच उमरने टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी. बाउन्स पा. टर्न अँड बाउन्स. बोटांची जादू नाझीम गुल्ली दाखवत असताना. एज इज अ जस्ट नंबर. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. स्लाइस कापलाय बॉलला. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. 1 रन. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 34 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 34. लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने देखील तयार राहायचं आहे. भांडूप स्ट्रायकर MUCC ओडिसा. त्याच्यानंतर गोटीकर बी आणि ताराबे हे संघ खेळतील. लेग स्पिन होता. लवकर इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पोझिशन मध्ये आला. लॉंग लेगला उडवलाय बॉल. फिल्डर धावतात. हो काय प्रयत्न आहे. अप्रतिम दर्जेदार हा प्रयत्न होता आणि तिथे काय झेल टिपलाय. लाजवाब झेल. ओम पांडे. वा पांडेजी वा. आणि आता अंपायर सांगतायत की हा कॅच चेक करा. हा जर झेल झाला असेल तर पावसाळी क्रिकेट मधला या तिन्ही स्पर्धेतला सर्वोत्तम झेल होऊ शकतो. या स्पर्धेचे शिल्पकार रिकन भाई मोहंती, इनका यहाँ पर आगमन होता हुआ. वेलकम रिकन भाई. MUCC ओडिशा प्रेजेंट्स रबर क्रिकेट कार्निवल में रिकन भाई आपका तहे दिल से स्वागत हम करते हैं. वेलकम. सध्या तुम्ही त्यांना स्क्रीनवर पाहताय. रिकन भाई मोहंती, अन्वी अंजू मॅम आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. रबर क्रिकेट कार्निवल. गुड मॉर्निंग रिकन भाई. दोन्ही अंपायर आता चेक करतायत एक्झॅक्ट. ओम पांडेने जो झेल टिपलाय तो यशस्वी झालाय का हे पाहिलं जाईल. ओम पांडे प्रयत्न तर चांगला केला. भरपूर डिस्टन्स कापलं. बॅटरने फटका इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मारला होता लॉंग लेगला. ओम पांडे धावला. आता पाहायचं एक्झॅक्ट तो झेल ते टिपला गेलाय का.
OUT आउट. निर्णय आला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. लेग स्पिन बॉल होता, जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला बॉल उडवला तर ओम पांडेचा हा प्रयत्न पहा. स्लाइड करत असताना एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि लेफ्ट हँड मध्ये कॅच आहे, तर मग काय आउटचा निर्णय आलाय. कारण बाउंड्री लाईनच्या भरपूर तो आतमध्ये आहे आणि तो लेफ्ट हँड मध्ये पकडलेला कॅच तसाच त्याने ठेवलाय. राईट हँड मध्ये आहे त्याच्या तो कॅच. फिरल्यानंतर तो कॅच तसाच त्याने ठेवलाय. बॉल हवेतच आहे, हातातच आहे आणि त्याच्यामुळे निर्णय आउट. ओम पांडे ने हा झेल टिपलाय. काय झेल होता, लाजवाब. शेवटपर्यंत नजर ठेवली. जीवित मात्र आता फलंदाजीसाठी आलाय. सुमित ढोंगडे आउट होतोय. जीवित इन ऍक्शन. टीमची धावसंख्या 34ला 3 धावा कराव्या लागतील. कांदारी किंग्सने कमबॅक केले. नासिम गुल्ली याच्यासाठी तर जाणला जातो. हा फिरकीचा जादूगर आहे. धावा खर्च होतील परंतु तो विकेट घेतो. विकेट घेतली तर मग दबाव येतो आणि मग दबाव आला की मग फलंदाज कमकुवत वाटतात, जी आता सध्या पाहायला मिळते. स्टार्ट चांगली होती, 17 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर तो दबाव येतोय. सिली कव्हर पॉइंट सेट केलाय. 2 स्लिप. दबाव टाकण्याचा प्रयत्न. परत एक वेळा बॉल चांगला फिरवलाय. बिलालचे दोन्ही हात डोक्यावर गेलेत कारण क्लोज असेल नक्कीच. ऑफ स्टंपच्या जवळ होता बॉल. चांगली गोलंदाजी ते करत असताना नाझिम गुल्ली फिरकीचा जादूगर. आतमध्ये आणला बॉल नाझिमने. मग अशी लेग ब्रेक टाकला होता सुमित साठी. हा बॉल आतमध्ये आणलाय. नाझिम परत एक वेळा तयार. जादू आहे याच्या बोटामध्ये, जादू आहे. परत एक वेळा एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. नक्कीच 2 ओव्हरमध्ये फक्त 24 धावा खर्च केल्या. नाझिमचा एक्सपिरियन्स कामी आला. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत 34. 34 आफ्टर 3 ओव्हर. हेमंजी बनियाल प्रेजेंट्स दिल्ली सुपर सीरीज 2025 ऑक्शन बेस. ये प्रतियोगिता होगी जवाहरलाल नेहरू स्टेडियम गाजियाबाद में खेली जाएगी 4 अक्टूबर से लेकर 7 अक्टूबर तक. 6 टीमें ऑक्शन बेस प्रतियोगिता आणि याच नगरीचे या कोणगावचे युवा नेतृत्व वरुण एस पाटील कोणगाव ग्रामस्थ 70-70 स्पोर्ट्स ग्रामीण धमाका बिग बॅश चं आयोजन होत आहे 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर रोजी. 13 लाख प्रथम पारितोषिक आहे. 7 लाख रनरअप टीमला दिले जातील. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आयकॉन आणि त्याचबरोबर ग्रामीण खेळाडू दोघांनाही बाईक दिली जाईल. चला सामना सुरू ठेवा. टायमर सेट आहे, टायमर चालूच आहे. नवीन लॉन्चिंग 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्य दिनी इंडिपेंडन्स डे फ्रीडम टू फुलफिल ड्रीम्स. आपल्या जवळच्या शॉपला नक्की भेट द्या. रोहित यादव परत एक वेळा गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये 14 मिनिटं आणि 30 सेकंद झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. रोहितच्या हातात परत एक वेळा बॉल सोपवलाय. समोर लेफ्ट हँडेड बॅटर ओमी केनी अजूनही खेळतोय. 8 बॉल मध्ये 19 धावांची खेळी त्याने साकारली आहे. सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे तो या टीमचा. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कारही त्याने घेतलेत. ओमी केनी सध्या स्ट्रायकिंग एंडला. बॉल हवेत आहे. इथे संधी निर्माण झाली आहे परंतु बॉल स्वीपर कव्हर्सला ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा घेत दुसरा टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा किती येतात, 6 मिळतील की 4 मिळतील हे पाहायचंय. कारण एक्झॅक्ट जर जॉगिंग ट्रॅकवर बॉल पडला असेल तर तिथे 6 मिळतील. टप्पा पडून गेला असतील तर 4 मिळतील. बाउंड्री चेक कराय सांगतायत पंच. कारण जे मागचे प्रेक्षक आहेत व्हाईट शर्ट वाले ते सांगतात 6 आहेत. फिल्डर सांगतात 4 आहेत. आता त्या व्हाईट शर्ट वाल्या प्रेक्षकांना बाउंड्री एक्झॅक्ट माहित पाहिजे, कुठून बाउंड्री चालू होते या ग्राउंडची. त्याच्यामुळे टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. कॅमेरा आहेत, अँगल्स आहेत, ते तपासले जातील आणि निर्णय येईल. चौकार आहे. 4 धावा मिळतील. तो 4 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. बॅटरच्या खात्यामध्ये परत एक वेळा तो इनसाइड आउटचा फटका इथे सजवलाय स्वीपर कव्हरला. बॉल बाउंड्री लाईन फोडत चाललाय 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर.
त्या जॉगिंग ट्रॅकच्या अगोदरच बॉल पडला आणि त्यानंतर त्या 4 धावा मिळाल्या. त्या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 38. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. ओमी केनीने याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 31 धावांची खेळी केली होती. ऍक्टिव्हा मध्ये बॉल गेलाय, त्याचाही शोध घेतला जातोय. कॅमेरामॅन आमचे तिथेही पोहोचलेत. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. शारजा इंटरनॅशनल स्टेडियमच्या एक बॉल बाहेर मारला होता, रोडवरून घेऊन पळाले होते तिथले प्रेक्षक कार थांबून. धोनीचा तो सिक्सर होता. इथे ऍक्टिव्हा थांबलेलीच होती, परंतु ऍक्टिव्हा मध्ये बॉल गेलाय. रॉंग वन, उलटा टाकलाय, बॅकफुट पंच. ओ फिल्डर, ओ हो, काय प्रयत्न होता, परंतु शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. सलग 2 बॉलवर 2 चौकार इथे येत आहेत. परत एक वेळा प्रयत्न खूप चांगला होता, सूर मारला होता फिल्डरने, परंतु नाही थांबू शकला. बॅक टू बॅक बाउंड्रीज, 2 चौकार आतापर्यंत आलेत. चांगला बॅकफुट पंच इथे पाहायला मिळालाय. फलंदाजी सुपर करत असताना सुपर से ऊपर बॅटिंग सध्या मैदानामध्ये ओमी केनीची. चौफेर खेळतोय, कव्हर्सलाही मारतोय, ऑन साइडलाही मारतोय, ऑफ साइडलाही मारतोय. आता बॉल आतमध्ये आणला, पाहूया एक्झॅक्ट. अंपायरचा सिग्नल, बाहेर जाईल लेग स्टंपच्या आणि व्हाईट बॉल इथे घोषित केला जाईल. पडल्यानंतर चांगलाच वळलाय. लेफ्टी बॅटरसाठी आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, बॉल शरीराच्या दिशेने जास्त बाहेर आहे लेग स्टंपच्या, त्याच्यामुळे व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या व्हाईट बॉलचा 43. जसा बॉल फिरला तशीच बॅट फिरली. आता डीप मध्ये फिल्डर आहे, 1 धाव मिळते. सिंगल नंतर 44 धावा होतील. 44. षटक क्रमांक 4 सध्या प्रगती पथावर. कांधारी किंग्सने टॉस जिंकला, जे उशिराने प्रेक्षक जोडले गेलेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कांधारी किंग्सने. या मॅच मध्ये ओमी केनी खेळतोय. 11 बॉलमध्ये 28 जीवित आता चालाय बॅटिंगसाठी. महत्वाच्या विकेट गमावल्यात टीम मनीष 11 झारग्रामने. शॉर्ट फाईन लेग, एक स्लिप, पॉइंट, सिली मिड ऑन, टर्न अँड बाउन्स. अंपायरचा सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. रोहित यादवने चांगला टर्न मिळवलाय या खेळपट्टीवर. पहा बॉल किती फिरतोय. रमाकांत पवार अंपायर आहे, त्यांचा निर्णय आला, हा व्हाईट बॉल असेल. 45. ओ हाफ ट्रॅकर होता, तिथूनही फिरवलाय. परत एक वेळा चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. एक खराब टाकला, एक कमबॅक करणारा होता, डॉट बॉल. हा बॉल पहा किती मागून फिरवलाय. टर्न अँड बाउन्स. कॅरी पहा कुठे झालाय, चेहऱ्याच्या समोर बॉल गॅदर करतोय. उमर, टीमची धावसंख्या 45. मागून फिरवण्याचा प्रयत्न होता, पाया मागून, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. अंपायरचा सिग्नल येतोय, व्हाईट बॉल. म्हणजे पहा किती डोक्याने विचार करून गोलंदाजी सुरू आहे गोलंदाजाची. काही बॉल समोरून फिरवले, एक बॉल लेग स्टंपच्या बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर गेला. म्हणजे वेगवेगळे बॉल टाकलेत त्याने. रॉंग वनचाही वापर केला. ओमीच्या विरुद्ध बॅकफुट पंच तिथे मिळवले, चौकार आले. खरं रन रेट ऑलमोस्ट 12.5 आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमचा. 4थं षटक सध्या प्रगतीपथावर. धावा झाल्यात 46. 46. परत एक वेळा बॉल फिरवलाय, टर्न मिळतोय. आणखीन एक टॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 5 बॉलचा केस संपलाय. 4थं षटक सध्या सुरू आहे. शेवटचा बॉल आहे षटकातला, लेग ब्रेक आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक. स्लॉट मध्ये बॉल होता, पायात आणि उडवलाय बॉल डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळताना दिसतील यावेळेला जीवितच्या पॅटमधून. हवाई सफर, हवाई हल्ला. 6 धावा येत आहेत. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 52 आणि 4 ओव्हर टाकण्यासाठी 19.25 मिनिटं म्हणजे 19.25 मिनिट्स तुम्ही घेतलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय, परंतु त्याच्या अगोदर ही षटकाराची झलक पा.
काय फटका होता, समोर मारला, पायातला बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येत आहेत. धावा झाल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हर समाप्तीनंतर 13ची सरासरी. धावा झाल्यात 52. 52. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे. नाझिम गुल्लीचं काम झालंय, त्याने ओव्हर कंप्लीट केलेलं आहे. त्यांनी त्याच्या जागेवर कबीर सिंग हा खेळाडू आता इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलाय. कांदारी किंग्स मध्ये रबर टेस्ट चॅम्पियनशिप चं आयोजन सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. 4 टीम जिल्हानिहाय खेळणार आहेत. त्याच्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघर हे 4 जिल्हे इन ऍक्शन असणार आहेत. प्रत्येक जो सामना असेल तो 2 दिवसाचा असणार आहे. डबल इनिंग मॅच असणार आहे. ऑलमोस्ट दिवसामध्ये 70 ते 80 ओव्हर टाकल्या जाणार आहेत, कारण टेस्ट मॅच आहे. आणि इथे असेल तुमच्या संयमाची टेस्ट, म्हणजे टेम्परामेंटची टेस्ट. पाहायला विसरू नका ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यामध्ये. मीरा भाईंदर बिग बॅश लीग येते. नितीनजी वारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये 16 टीमच्या टी शर्ट्स देखील बनवण्यात आल्या. समालोचक मित्र आमचे मनीष पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. येणाऱ्या 8 डिसेंबर पासून 14 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा होईल. 16 टीम असणार आहेत. बिलाल आलाय गोलंदाजीसाठी. MUCC ओडिसा अन्वी अंजू मॅम अँड रिकनबाई मोहंती प्रेझेंट्स डिंगडॉंग ट्रॉफीचं आयोजन होतंय. डिंगडॉंग चषक गोळीबार मैदान पुणे येथे. एजाज कुरेशी आणि अफजलबाई मखदूम यांची ही स्पर्धा. शॉर्ट बॉलचा वापर. जास्त उंची गाठली या बॉलने. डिस्टन्स मिळते का? नाही. फिल्डर आहे. कॅच पकडला गेलाय. फलंदाज बाद. बिलालाला विकेट घेऊन गेल्या उमी केनीची. 52ला चौथी विकेट गमावली आहे मनीष 11 झारग्रामने. विकेट आली आहे. कबीर सिंग आला इम्पॅक्ट प्लेअर आणि त्याने तो कॅच पकडलाय नाझिम गुल्लीच्या जागेवर येत असताना. आणि नाराज आहे, हताश आहे ओमी केनी, कारण महत्वाच्या क्षणी त्याची विकेट पडली. हे 12 बॉल खूप महत्वाचे होते. या 12 बॉल मध्ये धावा पाहिजे होत्या टीमला, परंतु तसं झालेलं नाहीये. विकेट आली आहे. नवीन फलंदाज विकी मुंबईकर. फलंदाजीसाठी दिवाळे कोलीबाडा या परिसरातील हा खेळाडू आहे. जीवित मात्र मुलेखंडचा खेळाडू आहे उरण परिसरातील. आणि समोर चीताकाम एक्सप्रेस बिलाल गोलंदाजी करताना दिसतोय. चर्चेतला असतो हा खेळाडू बिलाल ज्यावेळेला येतो. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकी मुंबईकर इथे करताना दिसेल. दुसरी धाव देखील कंप्लीट. खातं उघडले विकीचं. टीमची धावसंख्या 54. 54 धावा. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या इनिंग मध्ये. अन्वी अंजू मैम एंड रिकनबाई मोहंती प्रेजेंट्स MUCC ओडिशा प्रेजेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. यहाँ पर आप देख रहे हो अभी अभी हमारे बीच यहाँ पर पधारे हैं रिकनबाई मोहंती. वेलकम, आपका तहे दिल से इस्तेकबाल. वेलकम टू युअर शो. शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर कडा प्रहार. बॉलला उडवलंय. स्कोर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा इथे मिळतील. विक्की मुंबईकरच्या खात्यामध्ये सिक्सर. हा खेळाडू याच्यासाठी जाणला जातो. हा खेळाडू आक्रमक आहे. अनेक स्पर्धा यांनी गाजवल्यात. नवी मुंबईच्या स्पर्धा गाजवल्यात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील चांगली कामगिरी केली विकी मुंबईकरने. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा, नगरसेवक ट्रॉफी मध्ये चांगली कामगिरी केली विकी मुंबईकरने. शिरोनेमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये. आणि रिले कॅच वाली जोडी सध्या मैदानामध्ये. वाह क्या सीन आहे. पाणी उरा. शॉर्ट बॉल. परत एक वेळा भिंगरी शॉट. बॉलला फेकलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लवकर पोझिशन मध्ये आला आणि बरोबर टायमिंग पाहायला मिळालं. 6 धावा येत आहेत. बॉल गायब. बॉलची मागणी होते. बॉल द्या. पोझिशन पहा किती लवकर आला.
आणि हुक करत असताना धावा बुक केल्यात. शॉर्ट बॉलवर बॅक टू बॅक 2 सिक्सेस मारलेत विकी मुंबईकरने. या धावा महत्वाच्या आहेत. ओमी केनी आउट झाला म्हणून काय झालं, मी देखील बॅटिंग करू शकतो हे ते दाखवले फलंदाजाने. आणि तो विकी मुंबईकर आहे. मी मगाशीच उल्लेख केला भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू. शिरवणीच्या नगरसेवक ट्रॉफी मध्ये देखील ग्रामीण गटामधून खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि तिथे पहा चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे टीम मॅनेजमेंटच्या, कारण मोठे फटके येत आहेत. रोहित खुश आहे ज्या पद्धतीने मैदानामध्ये बॅटिंग सुरू आहे. $66 धावा, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. करंट रन रेट 14.14. चांगली बॅटिंग. आता थोडासा दबाव बिलालवर असेल कारण या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर 2 सिक्सेस. तिसरा येईल का? बॉल हवेत आहे. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर. हुक शॉट, फिल्डर नाहीये तिथे. धावा मिळताना दिसतील विकीला 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न ते जीवित करेल का? 2 कंप्लीट, तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. चौथ्या धावेचा प्रयत्न विकी मुंबईकरने केला परंतु जीवित गेलाय त्या बिल्डिंगच्या दिशेने. त्याच्यामुळे 3च धावा मिळतील. 3 धावा खात्यामध्ये विकी मुंबईकरच्या. टीमची धावसंख्या 69, 69. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. साडे 23 मिनिटं झालेत. 1.5 मिनिटं आहे तुमच्याकडे शेवटचा बॉल टाकण्यासाठी. 69 रन. यॉर्करचा प्रयत्न होता, कॅचेटचा कॉलही केलाय उमरने. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. ओव्हरची होते आता समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि एक्झॅक्ट 24.5 मिनिटांमध्ये हे सत्र आतापर्यंत 5 ओव्हरचं त्यांनी संपवलंय. ओव्हर रेट चांगला आहे. शेवटचं षटक चालू होईल. धावा झाल्या 70 आफ्टर 5 ओव्हर. एसजी ट्रॉफी, सुलतान खान आणि दिनू कांबळे प्रेझेंट्स एसजी ट्रॉफी सीझन 5. याच मैदानावर ही स्पर्धा खेळली जाणार आहे. 6 आणि 7 ऑगस्ट. 20 टीम आहेत. 10 ग्रामीणच्या, 10 खुल्या गटातल्या. पहिले सामने 4 ओव्हर, 5 ओव्हरचे सामने होणार आहेत. 5-4 ओव्हरचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. एनबी ट्रॉफी सीझन 4 निलेश दादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित मेहनत से मंजिल तक ही टॅगलाईन घेऊन एनबी ट्रॉफी तुमच्या भेटीला येते. फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट कॉलेजच्या ग्राउंडवर ही स्पर्धा खेळली जाणार आहे. सागरदादा भिंताळे, NBSF चे प्रेसिडेंट, संदेशी पाटे, अजय आवळे, अफजल मखदूम, सचिन बाड यांची ही स्पर्धा पाहायला विसरू नका. 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर रोजी कटनी टेनिस क्रिकेट फेस्टिवल दे दनादन. आकाश तिवारी इनकी ये पेशकश. 9 नवंबर को ये प्रतियोगिता शुरू होगी, 17 नवंबर तक चलेगी कटनी सिटी ग्राउंड पर. जतन ठक्कर आलाय, मागच्या मॅचचा हिरो. काय गोलंदाजी केली होती जतन ठक्करने. अंपायर सिग्नल येतोय डॉट. 9 धावा डिफेंड केल्या होत्या. बॅटिंग टीमचा एक रिव्ह्यू गेलाय, एक रिव्ह्यू आहे. त्यांनी घेतलाय रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता एकही रिव्ह्यू शिल्लक नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. म्हणजेच आता पुढचे जे 5 बॉल आहेत, 5 बॉल मध्ये ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्लॉट मध्ये बॉल होता, आडव्या हाताने घेतलाय. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीवित हिटमॅन आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा येत आहेत. षटकार.
76. 70 होत्या 6 आल्यात 76 धावा. आता स्कोर बोर्डवर प्रोजेक्टेड स्कोर 85च्या वर दिसतोय. चांगला फटका जीवित क्रीजच्या आतमध्ये जात असताना ऑन साइडला उडवलाय जतन टक्करच्या विरुद्ध. मथुरने डीप मध्ये प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, त्याच्या हातातून झेल सुटलाय. प्रेक्षक म्हणून तो आहे. धावा झाल्या 76. 76 ला 4. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. आणि हा आमचा मथुर, जो लहान प्रेक्षक दररोज या ग्राउंडवर तो असतो. टीमची धावसंख्या 76. 76 लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बोल तयार जतन टक्कर. 9 धावा डिफेंड केल्या होत्या जतन टक्करने, परंतु इथे 2 षटकार त्याच्या विरुद्ध आलेत. हा हाफ ट्रॅकर होता आणि बरोबर चाबूक फटका बॉलला पाठवलं मिड विकेटला. चाबूक सिक्सर. 6 धावा येत आहेत. जीवित मात्रे इज ऑन फायर नाव. काय बॅटिंग करतोय. वेट ट्रान्सफर केलं मागच्या पायावर. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला. थांबला मग ठोकला षटकार. पहिल्या मॅच मध्ये 17 धावा केल्या होत्या जीवितने. दुसऱ्या मॅच मध्ये 3 रनवर आउट झाला होता, परंतु या मॅच मध्ये धावा करतोय जीवित. महत्वाच्या धावा आहेत. बॅक टू बॅक सिक्सेस. 19 धावांची खेळी आतापर्यंत केली 9 बॉल मध्ये जीवितने. समोर मारलाय तिसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एवढा या 6 धावा सिक्सर. काय टायमिंग होतं. परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल तुम्ही टाकताय. जतन ठक्करने 9 धावा डिफेंड केले होते या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे हा संघ इथे सामना खेळतोय, परंतु त्याच्याच विरुद्ध आक्रमण. 3 षटकार आतापर्यंत आलेत. पहिला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 सिक्सेस. जीवित मात्रे मॅन फ्रॉम मुलेखंड उरण आणि त्याच्या बॅट मधून हे महत्वाचे षटकार येत आहेत. महत्वाच्या धावा येत आहेत. डाऊन दी ग्राउंड मेन स्टेजच्या समोर हा षटकार मारलाय. टीमची धावसंख्या 88. 88 धावा. आता 90च्या वर जाण्याचा तो प्रयत्न आहे. इथून जर 12 केल्या पुढच्या 2 बॉल मध्ये तर 100ही होतील. मग येईल मजा या मॅच मध्ये. 15च्या वरची सरासरी मग गाठता येईल. करंट रन रेट तोच आहे 15.5चा. बॉल हवेत आहे. मिस टाइम. 2 फिल्डर धावतायत. पोचतील का. अर्थातच नाही. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. जीवित थांबलाय. विकीला जावं लागेल असं वाटतंय डगआउट मध्ये. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 90. आणि शेवटी ती स्ट्राईक ठेवली आहे जीवितने. जरी लेफ्ट हँडेड बॅटर विकीने षटकार मारले असतील तरी देखील जीवितचा हक्क बनतो शेवटचा बॉल खेळणं, कारण त्याने सलग 3 षटकार मारलेत. परंतु शेवटी लेफ्ट हँडेड स्पिनर टाकतोय, त्याच्या विरुद्ध लेफ्ट हँडेड बॅटर असावा अशी कधीतरी मागणी असते. परंतु अशा वेळेस आउट झालाय रनआउटच्या स्वरूपात. करण धुळे आलाय फलंदाजीसाठी. शेवटचा बॉल खेळेल जीवित मात्रे. धावा झाल्यात 90 आणि शेवटचा चेंडू आता निर्धाव टाकला गेलाय, कारण आता तुमच्याकडे रिव्ह्यू देखील नाहीये. जो अंपायर कॉल करतील तोच मान्य करावा लागेल. ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपला. 15ची सरासरी. 15-90. 91 धावसंख्येचा पाठलाग आता दुसऱ्या डावामध्ये करायचा आहे मनीष 11 झारग्रामच्या विरुद्ध कांदारी किंग्स या टीमला. पहिलं सत्र संपलंय आणि दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होईल. 91च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. MUCC ओडिसा अन्वेंजू मॅम अँड रिकन बाय मोहंती आयोजित स्पर्धा रबर क्रिकेट कार्निवल. हा बॅटिंग कार्ड तुमच्या समोर आहे. बंटी बद्रिके 5, ओमी केनी 28. 9 धावा केल्या अशरफने. 0वर आउट झाला सुमित डोंगडे. एक चांगला झेल तिथे टिपला ओम पांडेने. जीवित मात्रेने 27 धावा केल्या. विक्की मुंबईकरच्या 17 धावा पाहायला मिळाल्यात. आणि आता दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला हे टार्गेट चेस करायची वेळ येईल. नासिम गुल्लीने काय गोलंदाजी केली. 2 ओव्हर 24 धावा 1 विकेट. रोहित यादव 2 ओव्हर 27 धावा 2 विकेट. बिलाल शेख 1 षटक 18 धावा. जतन ठक्कर शेवटचे षटक 20 धावा त्याने खर्च केल्या. पहिलं सत्र संपले. 90 धावा झाल्यात. 91चं लक्ष आहे. 36 बॉल मध्ये या धावा करायच्या आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या पण ऐकूया आपल्या महाराष्ट्राचा एक गोड आणि बुलंद आवाज. जुन्नर भूषण, मुंबई भूषण, चंदू शेटे सर यांचा आवाज. धन्यवाद.
नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. MUCC ओडिशा आयोजित असणाऱ्या या स्पर्धेमध्ये रबर क्रिकेट कार्निवल आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील पहिला सामना उपउपांत्य फेरीचा, ज्यामध्ये आपल्याला दोन टीम पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव देखील तेवढाच रंजक राहताना पाहायला मिळाला. थोड्याशा अडखळत्या सुरुवातीनंतर शेवट चांगला होताना पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आता 90 धावा झालेल्या आहेत. 91 धावांचं टार्गेट मॅच जिंकण्यासाठी असणार आहे. पाहूया या 91 धावांचा टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये 96 धावा 2 वेळा पाठलाग होताना पाहायला मिळालाय. 100च्या वर देखील पाठलाग होताना पाहायला मिळालाय. त्यामुळे 91 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होणार ते पाहायचे. पहिल्या डावातील हायलाइट्स आपण सध्याच्या घडीला पाहतोय. क्षणचित्र पहिल्या डावातील सध्या आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये 4 गोलंदाज असे ज्यांनी मेडन ओव्हर केल्या, ते म्हणजे एक पहिले वैभवमाळी मानकोलीचे ज्यांनी अर्नाळा टीमच्या विरुद्ध कारनामा केला. बाटाळी संघासाठी अक्षय थेटेने उत्तनच्या विरुद्ध कारनामा केला. विशाल कनोजिया कांदारी किंग्सला खेळत असताना श्रेयांक 11 चरोलीच्या विरुद्ध त्यांनी हा कारनामा केला. आणि संविधान ग्रुप डॉन 11 पुणे संघासाठी आशुतोष अंबपकर यांनी भांडूप स्ट्रायकरच्या विरुद्ध हा कारनामा केला. त्याचबरोबर अर्धशतकं 10 झाली आहेत या स्पर्धेत. विनीत माळी यांनी 79 धावा केल्या. प्रशांत गरत यांनी 59 धावा केल्या. गणेश डिंगोरे 75 धावा. दिनू कांबळी 59 धावा. भावेश नाईक 94. त्याचबरोबर महेश नानगुडे 53 धावा. ऋतिक पाटील 50. करण मोरे 63. ऋतिक पाटील 55. रोहित भालेराव 67 अशी 10 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु आता सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे ती कांधारी किंग्स वांद्रे मुंबई, आणि दुसऱ्या बाजूला मनीष 11 झारग्राम. या दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये एक इतिहास घडवणारी ऐतिहासिक स्पर्धा रबर टेस्ट चॅम्पियनशिप, म्हणजे रबर बॉलमध्ये सुद्धा 2 दिवसाचा एक सामना, 2 इनिंगचा सामना, अशी मॅच मात्र 4 प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या 4 बलाढ्य संघांमध्ये हा सामना होतं. हे सामने आपल्याला होताना पाहायला मिळतील. त्यामुळे लक्ष असेल या स्पर्धेवर देखील. आणि बलाढ्य टीम्स या ठिकाणी उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 दिवसांचा एक सामना टेस्ट फॉर्मॅटमध्ये खेळवला जाईल आणि डबल इनिंग याची प्रचंड उत्कंठा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये दिल्लीला सुद्धा मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. ती म्हणजेच हेमंतजी बनियाल साहेब यांच्याकडून ही स्पर्धा आपल्या पाहायला मिळणार आहे. 2 धमाका बिग बॅश नंतर दिल्ली सुपर सिरीज बनियाल साहेब घेऊन येत आहेत. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, त्याचबरोबर रेड डेव्हिल्स 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा आपण जरूर पाहाल. 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा जवाहरलाल नेहरू स्टेडियम गाझियाबाद, अगदी दिल्ली एअरपोर्टच्या जवळ ही स्पर्धा आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर वरुण एस पाटील साहेब कोणगाव ग्रामस्थ आणि 70-70 स्पोर्ट्स स्पर्धा घेऊन येत आहेत आणि अल्टिमेट इव्हेंट मेकर्सच्या स्पर्धेला नक्कीच मॅनेज करतायत. अशी ग्रामीण धमाका बिग बॅश आणखीन एक पर्व आपल्या भेटीला येईल. 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये ही स्पर्धा येईल. 13 लाखाचा पहिला तर 7 लाखाचा दुसरा पुरस्कार या स्पर्धेमध्ये असेल. आणि यावर्षी टॉप 12 प्लेयर, मागील वर्षीच्या टॉप 12 टीम ह्या डायरेक्टली खेळतील, तर 4 संघांसाठी मात्र क्वालिफायर मॅच होणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. इंडिपेंडन्स डे स्पेशल, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्पेशल टी शर्ट देखील मात्र आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे आवर्जून आपल्या जवळच्या शॉपवर जाऊन आवर्जून आपली बुकिंग करून घ्या. मॅचला होते सुरुवात, ज्या ठिकाणी आपण पाहतोय मुजम्मिल खान स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. विक्रोळीच्या पार्कसाईडचे खेळाडू आहेत. अली हसन मुंबऱ्याचे बॉलर पाहायला मिळत आहेत. तर नॉन स्ट्राईकला विक्रोळीचेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. टागोर नगरचे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये साहिल सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाली आहे. मॅचला होते सुरुवात. 2 ओव्हर पहिल्या पॉवर प्लेचे आहेत. मॅचला होते सुरुवात. दुसरा डाव आपल्या भेटीला येतोय. 91 करायचे आहेत. पहिला बॉल, उसळी थोडीशी जास्त, पंचांनी आमच्याकडे वळलेत, कळवलेत व्हाईट बॉल आहे आणि पहिला बाउन्स देखील त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. उसळता बॉल पेश केला खरा मुजम्मिल यांच्यासाठी, परंतु धाव जोडली गेलेली आहे. कांधारी किंग्स उसळी होती, हुक केला, या वेळेला लांबून खेचला मुजम्मिलच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. तिकडे फकीरा होते आणि त्यांनी सुद्धा एक चांगली कॅच त्या ठिकाणी घेतली आहे प्रेक्षकांमध्ये. सिक्सर.
चांगली सुरुवात, इन फॉर्म बॅटर संतोष दास साहेब यांची टीम पाहायला मिळते आपल्याला. मनीष 11 जारग्राम आणि दुसऱ्या बाजूला विकी कांदारी साहेब आणि अर्जुन कांदारी साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. कांदारी किंग यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट खेचलाय, समोरच्या दिशेने उडवलाय हा बॉल. मुझम्मिल, रिझल्ट तोच आहे, 6वाला षटकार. बॅक टू बॅक सिक्सर येताना पाहायला मिळतात मुझम्मिल खान यांच्या बॅटमधून. चर्चेत आहे हे नाव, सातत्याने चांगली कामगिरी करतोय हा खेळाडू, मेहनत करतोय आणि कांदारी किंग्स मध्ये देखील आपली एक जागा बनवली आहे मुझम्मिलने. धावसंख्या 13वर जाताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात, समोरच्या अगदी स्टेजच्या पाठीमागे पत्र्यावर हा चेंडू देखील जाताना पाहायला मिळाला आणि आमच्या कॅमेरामॅनने खूप चांगल्या पद्धतीने तो फॉलो सुद्धा केला. 13 धावा धावफलकावर, 91चा पाठलाग करायचा, परंतु चांगली सुरुवात मुझम्मिलने केली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये संधी या करताय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेमध्ये एक चांगली कामगिरी करावी लागणार आहे आणि जर कुठे या ठिकाणी 30-35चा स्टार्ट झाला तर चांगली सुरुवात होऊ शकते. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. MSSC ओडिशा आयोजित असणारी स्पर्धा रबर क्रिकेट कार्निवल आज 5व्या दिवसात म्हणजे शेवटच्या दिवसात आली ही स्पर्धा. यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळालाय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु बॉल गवतामधून मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. सीमारेषच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर जाईल. वैभव येत आहे तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात, अपेक्षित जी स्टार्ट होती ना कांदारी किंगला ती मात्र या ठिकाणी करून दिली आहे. पॉवर प्लेचा फायदाही या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आपण पाहतो आणि यावर्षी पावसाळी क्रिकेटचा हंगाम विशेष गाजलाय आतापर्यंत. यावेळेला आणखीन एक हवाई सफर, वाह काय पिक केलं या बॉलला आणि जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमा रेषा पार षटकार खेचला जातोय. मुझम्मिल खान आपल्या फलंदाजीचे रंग या मॅचवर उधळताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त टायमिंग लाजबाब पाहायला मिळालंय. चर्चेत आहेत विक्रोळी पार्क साईडचे हे खेळाडू. विक्रोळी पार्क साईड मध्ये देखील अगदी खूप वर्षापासून चांगलं क्रिकेट खेळलं जातं, अंडाराम क्रिकेट खेळलं जातं. त्या परिसरातून येताना पाहायला मिळतोय हा खेळाडू. यस, अगदी आझम कुरेशी यांच्या अँडी यांच्या बरोबरीने या खेळाडूला येताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केलेली आहे. 15 ऑगस्ट स्पेशल टी शर्ट्स आवर्जून मात्र आपल्या जवळच्या 70 स्पॉट्सच्या शॉपवर जाऊन आपली बुकिंग करून ठेवा. येत आहे यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूयात कॅपमध्ये बॉल जातोय. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. पहिल्याच ओव्हरमध्ये मुझम्मिल खान काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती तब्बल 25 धावा पहिल्या ओव्हरमध्ये केलेल्या आहेत. म्हणजे काय सुरुवात केली इकडे मुझम्मिलने. कांदारी किंग्ससाठी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कांदारी किंग संघाचंही कौतुक करावं लागेल. पहा, सातत्याने नवोदित खेळाडूंचा संच घेऊन हा संघ मैदानात उतरतोय. म्हणूनच विकी कांदारी, अर्जुन कांदारी साहेब यांचं कौतुक करावं लागेल. मग संतोष बंड असतील, दिनेशभाई असतील, सचिन कदम असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर नितीन जंगम असतील. हे मेहनत घेत आहेत युवा खेळाडूंवर आणि ती आज मेहनत रंगात येताना पाहायला मिळते. मोठ्या स्पर्धेत मोठ्या मंचावर चांगली कामगिरी. जवळपास 5 मिनिटे आपण पहिली ओव्हर टाकण्यासाठी घेतलेली ती याची नोंद घ्यायची आहे. हा, आरफ यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. संघाचा प्रमुख गोलंदाज आहे, त्यांच्याकडे चेंडू सोपवला जाईल. रोहित गलांडे सुद्धा या खेळाडूंवर खूप चांगली मेहनत घेत आहेत. मागील हंगाम गाजवला होता. साहिल सावंत या स्पर्धेमध्ये याही खेळाडूने खूप प्रभावित केलंय. विक्रोळीचा असणारा हा खेळाडू रबर बॉलमध्ये चांगलाच फॉर्मात आहे. या हंगामात चांगलेच क्रिकेट ते खेळलेले आहेत. पाहूया साहिल कशा प्रकारची कामगिरी आज या ठिकाणी करतील. मानाचा करंडक ही स्पर्धा आठवते आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवलेला या खेळाडूने आठवतो. 1 साइड स्पर्धा गाजवली होती अगदी लहान वयात GI11 विक्रोळीसाठी. कमी गतीचा हा चेंडू थोडासा कट होणारा वळणारा बॉल पाहायला मिळाला. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. सुरुवात आरफची चांगली. आरफ यांच्याकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे.
चांगले बॉल वळवतात. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर किंचित आतमध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न राहिला होता. इकडे चांगल्या टप्प्यावरचा बॉल देखील पाहायला मिळाला. डॉट बॉलने सुरुवात. हो, इकडे पहा गती कमी केली होती. बॉलला फ्लाईट थोडीशी जास्त दिली होती. त्याच्यात चकवण्याचा प्रयत्न. पहिले दोन्ही बॉल आरबचे राहिलेत. असं कुठेच लिहिलेलं नाही की पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा होतील. तर या ठिकाणी कमबॅक होऊ शकतं आणि तो प्रयत्न या ठिकाणी होतोय, कारण 91 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा. 28 मध्ये 66 अजूनही करायचे आहेत. भांडूपचे राहुल चौधरी, विनंती असेल आपण मंचावर यायचंय. ओ हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल. एमसीसी कॅप्टन उपस्थित आहेत. राहुल चौधरी, काय बॉलिंग केली आहे. 3 बॉल लगातारचे निर्धाव टाकलेत. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा, परंतु या ओव्हरचे तिन्ही चेंडू आरफने. बऱ्याच स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून मागणी असते या आरफ शेख यांना सुद्धा. त्याचं कारण आहे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. या टीमसाठी चांगली कामगिरी करतायत. लेदर बॉलही चांगले क्रिकेट खेळलेले आहेत. इकडे जर पाहिलं तर पहिले 3ही चेंडू साहिल यांच्या विरुद्ध चांगले टाकले गेलेले आहेत. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये झाली, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॉलिंग झालेली आहे. त्याचं कारण आहे बरं 50,000 प्रेक्षक आमच्याशी पहिलीच मॅच पाहताना पाहायला मिळाले. यावेळेला स्ट्रोक उसळी होती, हुक केला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय 4 धावांसाठी. खराब बॉल होता, त्याचा फायदा या ठिकाणी घेतलाय साहिल यांनी. चौकार येतोय. मॅच चांगली होणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. वेगळे पण काहीतरी गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळालं होतं, परंतु सीमारेषा दाखवली या बॉलला. पहिले 3 बॉल डॉट, त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी खेळला जातोय चौकार. धावसंख्या पुढे गेली आता 29 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळत आहे. चांगला बॉल, चांगलं कमबॅक. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी बॉल जवळच होता, परंतु रन घेतली आहे. रन महत्वाचे आहेत. एक रन महत्वाची आहे. आणखी एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 30 वर, म्हणजे चांगली सुरुवात. 25 बॉलमध्ये 61 तर अजूनही करायचे आहेत आणि आरफचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं. साहिलच्या विरुद्ध एक रणनीती त्यांनी बनवली आणि सत्यात उतरवली सुद्धा. एक चौकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक इकडे होताना पाहायला मिळालंय त्यांचं. धावसंख्या 30 झाली आहे. चांगली सुरुवात. विदाऊट लॉस 30 कांदारे किंग. यानंतर सुद्धा भांडूप स्ट्रायकर आणि MVCC यांच्यातील एक महत्त्वाची मॅच पाहायला मिळेल. 2 ऐन बहरात असणारे संघ, त्यामुळे मजा येईल त्या मॅचमध्ये सुद्धा. ओहो, रिव्हर्स खेळायला गेले. आरबचं कौतुक करावं लागेल. काय ओव्हर टाकली आहे. जबरदस्त आपल्या टीमचं कमबॅक या ठिकाणी करून दिलेलं आहे. या षटकात जर पाहिलं तर जी गोलंदाजी झाली आहे लाजवाब. फक्त 5 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 25 आल्या, दुसऱ्या षटकात 5 आल्या. एका षटकात बॅटिंग टीमचं वर्चस्व, एका षटकात बॉलिंग टीमचं वर्चस्व, परंतु विकेट एकही नाही आलेली आहे. कमबॅक झालं एवढं मात्र नक्की. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 61 करायच्या आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये MVCC ओरिसा प्रस्तुत असणारी डिंग डॉंग चषक पुण्याची मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे 15 आणि 16 ऑगस्ट रोजी, जी बरीच वर्ष पुण्यामध्ये आपण पाहतोय. पहा 70 स्पोर्ट्सवर. SD ट्रॉफी, ज्या स्पर्धेची देखील चर्चा असते. दिनू आणि सुलतान यांची स्पर्धा, आणि ही स्पर्धा देखील आपल्याला 6 आणि 7 ऑगस्टला याच मैदानावर पाहायला मिळणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. येणाऱ्या कालावधीमध्ये लॅम्प ट्रॉफी, स्टेट चॅम्पियनशिप, ऑल इंडिया, आणि ही स्पर्धा जर पाहिलं तर 23 ऑक्टोबरपासून सुरू होते. याची देखील आपण सगळे नोंद घेऊयात. आणि 10 लाखाचा पहिला तर 5 लाखाचा दुसरा पुरस्कार या स्पर्धेमध्ये असणार आहे. ही एक मोठी स्पर्धा असणार आहे. कटनी टेनिस क्रिकेट फेस्टिवल, ते दनादनी स्पर्धा, आकाश तिवारी साहिबांची स्पर्धा. आकाश तिवारी साहब की ये टूर्नामेंट आने वाले समय में ज़रूर आएगी. MP में, मध्य प्रदेश में. मीना भाईंदर बिग बॅश, ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितीनजी वारे साहेबांची, तर मनीषजी पाटील यांची देखील साथ या स्पर्धेला त्यांची पाहायला मिळते. आणि मोरवा, RK क्रिकेट क्लब मोरवाच्या ग्राउंडवर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धा आपण आवर्जून पाहू शकता. दुसऱ्या ओव्हरला 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. मुकेश दास यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. पाहूया मुकेश कशा प्रकारची कामगिरी करतील.
फायटर एंटॉफिल, विक्रोलियन्स या संघाचं देखील प्रतिनिधित्व केलंय मुकेश यांनी, परंतु समोर साहिल आहेत. काल साहिल चांगलेच बरसले होते. आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा, थोडासा दूर जाणारा व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. 4 ओव्हरमध्ये अजूनही 60 धावा करायच्यात, म्हणजे प्रति षटकागडी 15 धावा बनवायच्यात मॅचला जिंकण्यासाठी. वातावरण सुख आहे. बॉल जास्त वळण घेताना पाहिला मिळाला. करण यांनी थोडासा बाहेर जात असताना पकडला हा बॉल. हा बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. आणखीन एक चांगला बॉल वळला देखील आणि खाली देखील राहिला, त्यामुळे इकडे चांगला बॉल येताना पाहिला मिळतोय. एक डॉट बॉल महत्वाचा असणार आहे या क्षणी. 23 बॉल आणि 60 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि त्यांच्यामधील ही मॅच पाहायला मिळते. कोण बाजी मारणार याची देखील चर्चा आहे या स्पर्धेमध्ये. यानंतर MUCC पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर पाहायला मिळणार आहे. समोर केला हा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने पाठवला, ओव्हर पिच केला होता बॉल, त्याचा साहिलने फायदा घेतला. धावा 4, चौकार. पस्तीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 22 बॉलमध्ये 56 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काही डॉट बॉल बॉलिंग टीमला मॅचमध्ये घेऊन येतील आणि काही स्ट्रोक जर पाहिलं तर बॅटिंग टीमला, कांधारी किंगला. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय. आता चांगलं टायमिंग पाहायला मिळत आहे. बॉलचा अंदाज घेतला, उसळीचा अंदाज घेतला, टर्नचा अंदाज घेतला आणि त्याच्यानंतर 6 धावा घेतल्या देखील गेल्या. वा, वरचा दर्जा या स्पर्धेमध्ये पाहायला या स्ट्रोकमध्ये पाहायला मिळालाय. साहिल सावंत या षटकारानेशी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आता 41 म्हणजे 50 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सलामीची जोडी, टर्न होऊ दिलं बॉलला आणि त्याच्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर आणि तेवढं चांगलं टायमिंग देखील पाहायला मिळालं साहिल यांचं. यावेळेला अक्रॉस खेळायला गेले परंतु टायमिंग नाही झालं. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, थोडेसे घसरले तिकडे. एक धाव मिळेल. ओमी केनी होते. या सगळ्यांच्या घसरण्याच्या क्लिप स्वतः जरी पुन्हा पाहिलं तर थोडीशी हसतील हे सगळे, कारण गवतातल्या चिखलातल्या क्रिकेटमध्ये, पावसातल्या क्रिकेटमध्ये या बाबी झाल्यात. ओमी केनी इन फॉर्म बॅटर किंवा चर्चेत असणारा बॅटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. बेचाळीस धावा धाव फलकावर. 20 बॉलमध्ये 49 अजूनही करायच्या आहेत. 6 ओव्हरची मॅच, तिसरी ओव्हर सुरू आहे. विकेट नाही गमावल्यात, हा प्लस पॉईंट कांधारी किंग्स आहे, परंतु थोडासा दबाव बॉलिंग टीमने देखील बनवलाय. ओ बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहिला बाउन्स देखील त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. थोडीशी उसळी जास्त पाहायला मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जाते. 43 धावा धाव फलकावर. 91चा पाठलाग करायचा आहे. मॅच महत्वाची आहे. ओ हा बॉल मात्र चांगलाच टर्न होताना पाहायला मिळाला. अंदाज नाही आला या बॉलचा, टर्नचा नाही अंदाज आला. मुकेश दास असाच एक बॉल त्यांनी साईडलाही फिरवला. हा बॉल देखील जर पाहिलं तर मुझम्मिल यांच्यासाठी चांगला फिरवला आणि बाउन्स देखील केला. टर्न आणि बाउन्स दोन्ही गोष्टी होत्या, त्याच्यावर चकले गेले या ठिकाणी मुझम्मिल. एकोणीस बॉल 48. 43 झालेले आहेत, 48 पाहिजेत. मुझम्मिल टप्प्याचा बॉल होता, उसळी होती, खेळला जरूर आहे परंतु टायमिंग नाही तेवढं पाहायला मिळालं. इकडे पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. चांगली कामगिरी म्हणावी लागेल. दोन्ही टीम समाधानी असतील. 18 बॉलमध्ये 47 अजूनही करायच्यात. एक टीम याकरता समाधानी आहे, धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलं, म्हणजे जेवढ्या झाल्यात त्याच्यापेक्षा जास्त पाहिजेत 18 बॉलमध्ये. याकरता मनीष 11 जारगम समाधानी असेल आणि विकेट एकही गमावली गेलेली नाहीये, याकरता समाविष्ट असताना नक्की समाधानी असतील ते मात्र बॅटिंग टीम कांधारी किंग्स सुद्धा. दिल्ली सुपर सिरीज ऑक्शन बेस स्पर्धा हेमंतजी बनियाल साहेब घेऊन येत आहेत आपल्यापर्यंत. याची देखील चर्चा होताना पाहायला मिळेल. रेड डेव्हिल्स अल्टिमेट इव्हेंट मेकर्स या स्पर्धेशी जोडले जाताना पाहायला मिळतील आपल्याला. आणि 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर स्पर्धा आपल्याला दिल्लीच्या जवळ पाहायला मिळणार आहे. ऑक्शन बेस स्पर्धा असणार आहे आणि फक्त 6 टीममध्ये असणार आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी पहा 3 ओव्हर संपवण्यासाठी आपण जवळपास 15 मिनिटे घेतलेली आहेत.
आरफ आलेत पुन्हा एकदा. यस, ग्रामीण धमाका बिग बॅश पुढचं पर्व आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे. 13 लाखाचं पारितोषिक, 7 लाखाचं दुसरं पारितोषिक आणि ग्रामीण संघ 2 आयकॉन हा फॉर्मॅट पाहायला मिळतोय आपल्याला. तर आरफ मागील ओव्हरचा हिरो राहिले होते, फक्त 5 रन दिले होते. समोर जर पाहिलं तर आता मुझम्मिल, प्रत्येक बॉल महत्वपूर्ण. यानंतरचा यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाठीमागे मार्गस्थ होतोय. 2-2 खेळाडू रेस लागली त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला. करणने थ्रो करतायत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. मॅच अतिशय रंगतदार, मॅच अतिशय चुरशीची आता पाहायला मिळते. 17 बॉल 45, 17 बॉलमध्ये 45 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 46 झाल्यात 19 बॉलमध्ये. कट टू कट मॅच आहे. थोडंसं जरी इकडे तिकडे म्हणजे जो कमी पडेल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल, त्याच्यामुळे इकडे बेस्ट. आता ती वेळ आली आहे आपली कामगिरी उंचावण्याची. हा क्षण आहे ज्या वेळेला आपल्याला आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. मुझम्मिल यावेळेला समोरच्या दिशेने खेळले. हा फटका टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु पाहायचं आहे बॉलची हवाई सफर होताना पाहायला मिळाली. मुझम्मिल ऑल फायर, सिक्सर. वा, बनवला हा फटका, कारण तेवढा प्रॉपर नव्हता. बॉलला गती कमी होती, परंतु त्याचाही अंदाज घेत असताना या बॉलला समोरच्या दिशेने उडवले मुझम्मिलने. वा, खूप चांगली बॅटिंग मुझम्मिल करताना पाहायला मिळतात. या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे. 52-50 ओलांडली आहे खानदारी संघाने. 52 वर पोहोचलेली आहे टीम. चांगली बॅटिंग दोघांनी, चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. 52 धावांची पार्टनरशिप सलामीच्या जोडीची या ठिकाणी पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये 39. यावेळेला फटका फसला जरूर होता. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. अशरफ पात्र त्या ठिकाणी जातात बॉलच्या दिशेने. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. 15 बॉल 38 धावा. कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. ओरिसावरून खास रिकेन मोहंती साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत. रिकेन मोहंती साहब, आपका तहे दिल से स्वागत. काय मॅच चालली आहे आणि व्यावसायिक क्रिकेटची हेच वैशिष्ट्य असतात, म्हणून आपण या मॅचेस आवर्जून पाहतो, गर्दी करतो यूट्यूबवर सुद्धा, मैदानात सुद्धा. 15 बॉलमध्ये 38 पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. 53 बिनबाद 53 कांधारी किंग्स. परंतु मनीष इलेव्हन झारग्राम देखील मॅच मध्ये आहे. या दोन्ही टीम मॅच मध्ये आहेत अजूनही. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल टाकलाय बराचसा आणि तिकडे वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय, परंतु पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केलंय ते मात्र यष्टिरक्षकाने फिल्डिंग टीमने. व्हाईट बॉल. अचूक निर्णय होता पंचांचा. एक रिव्ह्यू गमावला जातोय फिल्डिंग टीम मनीष इलेव्हन झारग्राम यांचा आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील ही बाब आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा साहिल सावंत. रबर क्रिकेट कार्निवलची स्पर्धा. हा बॉल देखील थोडासा पुढेच करण्यात आला होता. फटका तर याही वेळेला फसताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय लगेच. चांगल्या बॉलवर 2 धावा पूर्ण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. आरफ 2 वेळा संधी निर्माण करण्याचा प्रयत्न देखील यष्ट्यांच्या पाठीमागे होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. वेगात वेगात फास्टर रन पाहायला मिळाला या ठिकाणी, परंतु त्यावर देखील रन येते याकरता नाराज पाहायला मिळत आहेत आरफ. चांगली गोलंदाजी. आरफ याही अगोदरच्या ओव्हरमध्ये की फॅक्टर राहिले आणि आता सुद्धा की फॅक्टर्स आहेत, कारण चांगली गोलंदाजी त्यांनी या ओव्हरमध्ये सुद्धा केलेली आहे. 91 धावांचा पाठलाग करायचा होता 6 ओव्हरमध्ये आणि आता 13 बॉल 34. चांगला सामना चाललाय. अतिशय चुरशीचा, अतिशय रंगतदार लढत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 13 बॉल 34 धावा. मुझम्मिल 34 धावांवर बॅटिंग करतायत. साहिल 18 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला खरा, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत
स्वतः गोलंदाज तिकडे जात आहे. चांगली गोलंदाजी. आरबने पुन्हा एकदा दबाव निर्माण केलाय आणि आता 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 33 धावांची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 33 धावा पाहिजेत, परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. रिकनभाई मोहंती यांचीच टीम आहे म्हणून त्यांनी सांगितलं की आपण हा टॉस आता निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते करूया. आपले जवळचे मित्र आहेत घनसोलीचे. टॉस राहुल कॉल करेल. हेड्स कॉल केल्याने यस हेड्स इट इज. धन्यवाद निलेश पाटील, आपण स्थानापन्नवर. राहुल, महत्वाचा सामना आहे. टॉस जिंकलाय कारण क्वार्टर फायनलची मॅच खेळायची आहे, सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा. टॉस जिंकलाय, निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग करू आम्ही. कालचा दिवस खूप चांगला राहिला तुमच्या गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये आणि त्यातल्या त्यात फलंदाजी डिपार्टमेंटमध्ये खूप चांगला खेळ तुम्ही केला. काय वाटतं किती टार्गेट पर्यंत रोखण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तुमचा असणार आहे या मॅच मध्ये? आम्ही 60-70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. भांडूप स्ट्रायकर पहिल्यांदा या 70 किंवा MUCC ओडिसा प्रेसिडेंट स्पर्धेमध्ये खेळते आणि त्यातल्या त्यात खूप चमकदार कामगिरी केली, असं तुम्हाला वाटतंय का की अजून काही करणं बाकी आहे? आत्तापर्यंत तर सगळं ठीक आहे, पण टायटल आलं की टीमचा पण कॉन्फिडन्स वाढेल. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. टॉस आता बाजूने लागलेला नाही. ऋतिक, बॅटिंग करावी लागणार आहे. काय वाटतं किती धावा कराव्या लागतील या खेळपट्टीवर? कारण 6-6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये धावा होत आहेत कारण खेळपट्टी कोरडी आहे. या विकेटवर रन्स होतात, त्याच्यामुळे 80+ जाण्याचा प्रयत्न करू. सर्व खेळाडू आज उपलब्ध आहेत का? हो, सर्व 30 टीम आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या मॅच मध्ये. टॉस नुकताच झालाय. राहुलने हा टॉस जिंकलाय आणि त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय भांडूप स्ट्रायकर कडून. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्स मध्ये कारण सामना खूप इंटरेस्टिंग आहे. धन्यवाद. यस, चांगला सामना रंगलेला आहे या ठिकाणी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. बिनबाद 58 धावा पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 33 करायचे आहेत. मुझम्मिल खेळतायत 35 वर, साहिल खेळतात 18 वर आणि नवी मुंबईचे वेगवान गोलंदाज प्रभाकर आलेत बॅटिंगला, बॉलिंगला. यावेळेला पहिलाच बॉल फुल टॉसच केला आणि या फुल टॉसला खेळण्याचा प्रयत्न होता सीमारेच्या दिशेने. चांगले एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले, परंतु बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय. वैभव यांनी चांगले प्रयत्न केले, परंतु इकडे बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय आणि त्यातल्या त्यात नो बॉल देखील पाहायला मिळतोय. या 7 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. मुझम्मिल, काय खेळी केली या खेळाडूने, जबरदस्त खेळलाय. प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांचा फायदा घेताना पाहायला मिळाले. चांगले एफर्ट्स होते, परंतु बॉल ढकलला, परंतु तो बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. पाहूया पुन्हा एकदा प्रभाकर. यावेळेला बराचसा बाहेर ऑप्टमचा हा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. एक नामी संधी, मोठा फटका मारण्याची सुद्धा. अजूनही जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल 25. सामना अजूनही ऑन आहे. मनीष 11लाही कमबॅक करावं लागेल. चांगली टीम आहे. यावेळेला खेळलाय पाठीमागच्या बाजूला. वाह, बॉल तर मात्र खूप लांबवर पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने. मुझम्मिल खान या विक्रोडी पार्क साईडच्या खेळाडूची चर्चा आज भिवंडीच्या कोण गावामध्ये. चांगली कामगिरी आणि आणखीन एक मोठा फटका खेळलाय. षटकार. 11 चेंडू आणि 19 म्हणजेच 2 अधिकृत बॉलमध्ये, म्हणजे 2 बॉलमध्ये 14 धावा आल्या सुद्धा. पाहूया काय होईल. 11 बॉल 19. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. 72 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली या मुंबईच्या विक्रोळीच्या दोन्ही युवा खेळाडूंकडून. एका बाजूला मुझम्मिल विक्रोळी पार्क साईड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं विक्रोळी टागोर नगरचे एक जबरदस्त जिगरबाज खेळाडू, प्रेरणादायी खेळाडू, सगळ्यांना प्रेरणा देणारे साहिल पाहायला मिळत आहेत. परंतु प्रभाकर, नवी मुंबईचे खेळाडू कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील. 11 बॉलमध्ये 19 पाहिजेत. जो जिंकणार आहे सेमीफायनलला जाणार आहे. आणि यानंतर आणखीन एक मोठा सामना भांडूप स्ट्रायकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. MUCCच्या विरुद्ध. मजा येईल त्या सुद्धा मॅच मध्ये. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर राहिला. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली. दुसऱ्याही धावेचा कॉल मात्र दिला होता. हो नाही सुरू होतं तिकडे आणि पायावर बॉल आदळला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. चांगली कामगिरी होताना पाहिलं मिळेल. 47 वर मुझम्मिल खेळतायत. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर होते. अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. जो जिंकणार तो सेमीफायनलला जाणार आहे रबर क्रिकेट कार्निवलच्या. एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. 10 मध्ये 18. समोर उडवलाय. टक्क्याचा आवाज आला आणि त्याच वेळेला बॉलवर लिहिलं गेलं साहिल सावंत हे नाव आणि विक्रोडी हे स्टेशनचं सुद्धा नाव लिहिलं गेलं. वा, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करतायत.
6 धावा षटकार आलाय आणि काय पार्टनरशिप पाहायला मिळाली. 90च्या वर धावसंख्येचा पाठलाग करायचा होता शांत चित्ताने, मात्र या दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. एकोणऐंशी धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 9 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीत. यावेळेला हा चेंडू जर पाहिलं तर तेवढा स्ट्रोक नाही होला, लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला ऑन साइडला. एक धाव तिकडे मिळेल. चल, जशी मॅच संपेल भांडूप स्ट्रायकर लगेच आपण मैदानात याल. राहुल लक्ष द्या. ओमी केनी आणि ऋतिक पाटील यांची पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. विदाऊट लॉस सामना जिंकून दिला होता 96 धावांचा पाठलाग करत असताना, आणि इकडे 80 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळालेली आहे. 8 बॉलमध्ये 11 पाहिजेत. काय रंगली ही लढत. परंतु आता मात्र बॅटिंग टीमच्या म्हणजेच कांदारी किंग्स, विकी कांदारी साहेब, अर्जुन कांदारी साहेब यांच्या टीमच्या बाजूने हा सामना थोडासा झुकलाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संतोष दास अँड कंपनी, मनीष 11 जारग्राम, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉलमध्ये 11. याच मैदानात 6 बॉल आणि 9चा सामना सुद्धा जिंकलाय. जतन ठक्करने केली होती गोलंदाजी. मोठ्या प्रमाणावर युट्यूबला प्रेक्षक देखील आमच्या भेटीला या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अंतिम टप्पा अजूनही या मॅचचा बाकी आहे. काय होणार. काय बॅटिंग केली आहे. 16 बॉलमध्ये 47. मुझम्मिल एक वेगळी ओळख दिली या खेळाडूला. ऑक्सिजन मास्टरची जोगेश्वरीची स्पर्धा, त्या स्पर्धेने 4ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेऊन चर्चेत आला, आणि त्यानंतर अगदी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूने चांगली कामगिरी केली होती. 8 बॉलमध्ये 11 अजूनही पाहिजेत. पाहूया काय होईल. रिकन मोहंती साहेब आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. हो, चांगला बॉल. काही फरक पडत नाही. परिस्थिती काय आहे तुम्ही स्वतःला सांगा. मॅच नाही संपली आहे. प्रभाकरने एक चांगला बॉल त्या ठिकाणी टाकलाय. समीकरण बदलत आहे. 7 बॉलमध्ये 11 अजूनही पाहिजेत. बाहेर जाणारा बॉल टाकलाय, चांगला टाकलाय आणि चांगला टर्न देखील केला. अश्रफ म्हणतायत असाच बॉल टाकायला पाहिजे होता. हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉलने सामन्याचं गणित पुन्हा एकदा बदलवलं, आणि असं वाटत होतं की हा सामना सहजासहजी संपलाय. थोडासा खाली राहणारा, थोडासा बाहेर जाणारा. प्रभाकर म्हणतायत सामना आम्ही अजूनही फाईट करणार आहे. 6 बॉलमध्ये 11. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी. 6 बॉलमध्ये 11 तर अजूनही पाहिजेत. म्हणजे सामना हा ओरिसा जारग्रामला सुद्धा जाऊ शकतो आणि बांद्र्याला सुद्धा जाऊ शकतो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. जवळपास 7,000च्या म्हणजे आसपास प्रेक्षक जाताना पाहायला मिळतात, आमच्याशी जुळताना पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच आहे, चांगलं क्रिकेट आहे ते पाहतायत. तर टेस्ट क्रिकेट रबर बॉल मध्ये येत आहे. 2 दिवसाची एक मॅच, अशा प्रकारचं क्रिकेट आपल्या भेटीला येणार आहे. डबल इनिंगची मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे अगदी पूर्वी टेनिस क्रिकेटमध्ये बादल बिजली बरखा या ठिकाणी, आणि नंतर लिजेंड ट्रॉफीमध्ये देखील आम्ही थोडाफार प्रयत्न केला. तर तसं काही, परंतु अमर्याद ओव्हर, 2 ओव्हर तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे आणि 2 दिवस तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे टेस्ट चॅम्पियनशिपचा सुद्धा आपण आनंद घ्या. वाट सगळी पाहत आहेत. टीमसाठी आताच चौकशी सुरू झालेली आहे. हेमंतजी बनियाल साहेब दिल्लीला घेऊन येतात. दिल्ली सुपर सिरीज जोडीला अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, त्याचबरोबर रेड डेव्हिल्स सुद्धा आहेत. मजा येईल. दिल्लीमध्ये सुद्धा सगळ्यांना उत्कंठा या स्पर्धेची. ऑक्टोबर महिन्यात ही सुपर सिरीज असणार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया काय होईल. सामना संपलेला नाही आहे. बांद्रा जिंकणार की जारग्राम. मुकेश दास यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. मागील षटकात देखील ज्यावेळेला मुकेश आले होते 14 धावा आल्या होत्या खऱ्या, परंतु मॅच संपलेली नाही आहे. प्रभाकरच्या षटकात देखील धावा आल्या, परंतु त्यांनी शेवटच्या 3 बॉलवर फक्त 1 रन दिली आहे. म्हणजे धावा 9 बॉलमध्ये 12 पाहिजे होते, आता 6 बॉलमध्ये 11 पाहिजेत. यावेळेला खेळलाय मात्र हा फटका, परंतु बॉलने फिल्डर शोधून काढलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर विकेट येते
आणि सामना आता पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये जाताना पाहायला मिळते. 5 मध्ये 11 कोण जिंकणार? मनीष 11 झारग्राम की कांदारी किंग वांद्रे मुंबई? अतिशय रंगतदार अवस्थेतील सामना पाहायला मिळतोय. म्हणजे मागील 3 बॉल लगातार डॉट आलेत, म्हणजे मागील 4 बॉल मध्ये फक्त 1 रन आलेली आहे. आणि हा तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी वेळ बदलायला वेळ लागत नाही इकडे. परंतु मुझम्मिल चांगली कामगिरी केली आहे. त्यांची साथ मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने देताना पाहायला मिळाले. या ठिकाणी या खेळाडू तेवढीच चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळाले. साहिल आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकी काळे, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. वाडा तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू आहे. SP म्हणजे शुभम पाध्ये यांची सफाळीची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. बेस्ट बॅटर राहिले होते. आणि वाडा तालुक्याच्या क्रिकेटचा ज्या ज्या वेळेला विचार होतो ना, तर सध्या या खेळाडूचं नाव विकी काळे यांचं आवर्जून घेतलं जात आहे. रितेश घाग यांच्या टीम मध्ये आवर्जून खेळले होते. विकी काळे, वाडा. काय गाव? चांगली मॅच, अगदी चुरस पाहायला मिळते. आणि क्रिकेटच्या खेळाची हीच मजा आहे. फॉर्मॅट कोणतेही असू दे, मजा येते. आणि आज रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटची मजा आपण सर्वजण घेत आहात. भिवंडीच्या कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. सामना दोलायमान अवस्थेमध्ये, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी झारग्रामला, कधी वांद्र्याला, कधी मनीष 11च्या बाजूने, कधी कांदारी किंगच्या बाजूने जाणारी मॅच पाहायला मिळते. मुकेश दास यावेळेला उसळी होती बॉलला, खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी थर्डमॅनच्या क्षेत्रात केलाय. परंतु तिकडे एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय. पाहूया, 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या आहेत. आणि आता तिसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला खरा, परंतु माघारी परतताना पाहायला मिळतात रनआउटच्या स्वरूपात. विकी काळे स्ट्राईक घेतली मात्र मुझम्मिलने. आणि आता मात्र सामना पाहायला मिळतोय तो म्हणजे येणारे बॉल आहेत. 4 धावा करायच्या त्या 9. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच. 9 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 70 स्पोर्ट्सवर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करू. पहिला सामना तेवढाच रंगतदार अवस्थेमध्ये येताना पाहायला मिळालाय. आणि आता पाहूयात उमर खान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग उमर खान येत आहेत. मुझम्मिल खान, 2 खान मैदानाच्या आतमध्ये. तर यष्टांच्या मागे देखील अशरफ खान यांना आपण पाहतोय. पाहूया, मुकेश दास त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहेत. यस, आपण देखील जोडू शकता आमच्याशी. सोशल मीडिया व्हिडिओ एडिटर, त्याचबरोबर कॅमेरामन आणि त्याचबरोबरीने विमिस ऑपरेटर, या सगळ्यांना देखील एक नामी संधी आहे आमच्याशी जोडण्याची. यस, 70 स्पोर्ट्सचे आपण जोडू शकता. यस, भूपेश कराळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा. परंतु सामना रंगतदार, 4 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलाय सामना. आजच्या दिवसातील पहिला सामना, शेवटचा दिवस आहे. लढत तर मात्र सगळ्यात चांगल्या होणार आहेत. पहिला सामना काय रंगलाय. स्ट्राईकवर जर पाहिलं तर मुझम्मिल पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला बॉल थोडासा मागे पडताना पाहायला मिळालाय. पाहूया, 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय. यस, कॉल दिलाय. आणि इकडे पंचांची घोषणा येते, खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडलाय का बाजूला, याचीच पडताळणी मात्र या ठिकाणी पहिल्यांदा केली जाईल. बॉलचा टप्पा कुठे पडलाय.
अतिशय उत्कंठवर्धक लढत पाहायला मिळते. सगळ्यांच्या नजरा या बाजूला लागलेल्या आहेत. काय होणार? यस, योग्य बॉल होता. यस, बाईकच्या 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. समीकरण मात्र पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. 3 मध्ये अजूनही 7ची आवश्यकता आहे. 3 मध्ये 7ची आवश्यकता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया, मुझम्मिल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. सामना संपलेला नाही आहे अजूनही. जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांनी पडताळणी त्या ठिकाणी केलेली आहे. चला, अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 बॉल 7 अगदी उत्कंठावर्धक लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला, आणखीन एक जबरदस्त लढत पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 7 अगदी उत्कंठावर्धक लढत पाहायला मिळते. सेमीफायनलला कोण जाणार या प्रश्नाचं उत्तर अजूनही नाही भेटलंय. अजूनही 3 मध्ये 7. चला, जाव्यात मॅचच्या दिशेने. मुझम्मिल काय बॅटिंग केली आहे. 19 बॉल मध्ये 47 धावा. डावाचे नायक राहिले ते स्ट्राईकवर आहे. मुकेश त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. 3 मध्ये 7 एक मोठी लढत पाहायला मिळते. रबर क्रिकेट कार्निवल यावेळेला चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि तो यशस्वी होतोय. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर मुझम्मिल यांना माघारी परतावं लागतंय. आता मात्र सामना आलाय 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता. उमर खान स्ट्राईकवर असताना पाहायला मिळतील. रनआउटच्या स्वरूपातील विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. माघारी परतताना पाहायला मिळत आहेत मुझम्मिल आणि स्ट्राईकवर आता उमर खान असतील. 7,000 प्रेक्षक या पहिल्याच मॅचच्या अगदी अंतिम टप्प्याला आमच्याशी पाहण्यासाठी जुडले जात आहेत. 2 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे 6. कशा प्रकारे हा सामना रंगला जाणार सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. 48 धावांची खेळी करताना पाहिलं मिळाले मुझम्मिल. उमर खान पाहूया कशा प्रकारची. सचिन काटकर जोडीला आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. उमर खान टीमचे कॅप्टन आहेत. अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस त्यांनी आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलेल्या आहेत. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील.
मॅच विनर आहेत उमर. पाहूया आज त्यांच्यावर 2 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मुकेश दासने लाजबाब कामगिरी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी त्यांची आतापर्यंत राहिली आहे, कारण सामना होता शेवटच्या 6 बॉलमध्ये 11 धावांचा. तो मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये 6 धावांचा. स्ट्राईकवर उमर खान आहेत. पाहूया एक मोठा फटका सामन्याला मात्र बांद्र्याच्या दिशेने घेऊन जाईल. एक चांगला चेंडू सामना मात्र जारग्रामच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळत आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. तुर्चीचा सामना अंतिम टप्प्यामध्ये येताना पाहायला मिळतोय. रबर क्रिकेट कार्निवल चांगलंच रंगलंय. आजचा शेवटचा दिवस आहे. सगळ्या मॅचेस चुरशीच्या झाल्या. आणखीन एक चुरशीचा सामना आपण पाहतोय. मुकेश दास एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला उमर खान आहेत. पाहूया या बॉलवर काय होणार. 2 महत्वपूर्ण चेंडू बाकी आहेत. उमर खान, ओ चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गरकन वळवलाय मुकेश दास यांनी. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. काय सामना चांगला रंगलाय. यस, पाहूया या दिवशी काय होईल. प्रत्येक दिवशी सकाळची पहिली मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेलेली आहे. पाहूया आज काय होणार. यावेळेला समोरच्या दिशेने किंग खान बॅटिंग करतात. ना उमर खान, काम षटकार मारणं. कांधारी किंग साठी किंग खान मैदानाच्या आतमध्ये मदतीला धावून आला. शेवटच्या बॉलवर मात्र हा गोल्डन षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. उमर खान नावाचं अंधेरीचं वर्सोव्याचं हे वादळ आज देखील घोंघावताना पाहायला मिळत आहे. काय बॅटिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळाले उमर खान. शेवटच्या बॉलवर 6 धावांची आवश्यकता होती. उमर खान यांचं सेलिब्रेशन आहे. षटकार मारला या पठ्ठ्याने. उमर खान टेनिस क्रिकेट जगत असू देत, रबर बॉल क्रिकेट असू देत, या नावाची जादू पाहायला मिळते. बॉल काही खराब नव्हता, पदल आली ते दाखवलं, पुढे आले, बॉल समोर मारलाय. उमर खान सिक्सर किंग आहेत. आज देखील या ठिकाणी दाखवून देत आहेत. काय मॅच झाली आहे. दोन्ही टीम सॉलिड खेळल्या. मनीष 11 जारग्रामचं सुद्धा कौतुक. आणि दुसऱ्या बाजूला कांधारी किंग्स. आज किंग खानचा दिवस होता. म्हणजे उमरने सांगितलं स्ट्राईक मी घेणार आणि त्याच्यानंतर एअर स्ट्राईक करणार. तेच या ठिकाणी केलं. सामना जिंकला जातोय. अभिनंदन विकी कांधारी आणि अर्जुन कांधारी साहेब, संतोष बंड, सचिन कदम. आणि आजच्या आवर्जून सांगावं लागेल 5ही दिवस शेवटच्या पहिली मॅच शेवटच्या बॉलवर गेली आणि बॅटिंग टीमने ती जिंकवली सुद्धा. आज देखील तेच पाहायला मिळालं. षटकार मारला गेला. विनीत माळीचा षटकार आम्हाला आठवतोय आणि आज देखील ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय मॅच झाली आहे. प्रेक्षकांनो, दिवसभर आमच्याशी जुडलेले राहा. असंच क्रिकेट आज शेवटच्या दिवशी आपण येऊन येणार आहोत. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स, MUCC ओरिसा स्पर्धा.